चला 9 वाजलेत. आपण आता जात आहोत. विमान ज्या ठिकाणी लागणार आहे त्या ठिकाणी जाऊया. लॉन्जवरती गेलो होतो आपण. मस्त आराम केलेला आहे. तिथे फूड पण ठेवलेलं होतं बफे. आपण ते पण खाल्लेलं आहे थोडं थोडं टेस्ट करून. म्हणजे फोटो पण झाले. आणि काल रात्री तर झोपलेलेच नाही. तर आता बघू झोपून जाणार आहे मी प्लेनमध्ये. ठिकाणं दाखवू का तुम्हाला न्यूयॉर्कच्या एअरपोर्टमधली? If you're picking up your 2 different watches, no, you will see look like this. If you're picking up 2 different watches, you need to have a receipt. Hi, out. this. Thank you so much. त्यांनी शॉपमध्ये शॉपिंग केलं ना त्यामुळे इथं येतात करायचं नाही. हो चला आपण आता बोर्डिंग केलेलं आहे. आपण आता ब्रिज वरून जात आहोत विमानात. आणि घेऊ का सोडून ते मॅडम? इथिओपियन कुठे लिहिले इथिओपियन? या फ्लाईटचं नाव आहे इथिओपियन. चला बिझनेस क्लास दाखवते आता तुम्हाला मी परत. कुठे पण जाऊन बसा. बिझनेस क्लास. अच्छा बिझनेस क्लास. पलीकडे अच्छा म्हणजे आहेत नंबर. मी म्हटलं असं का म्हणते. असं आहे बिझनेस क्लास. हा वेगळाच बिझनेस क्लास. आणि इथले हे असं मोकळं वाटते चांगला. रे नाही 2-2चे तिथे असं साईडला होतं ना. एकच होता आणि एका याला ना असे बॉक्स होते ऑफिसर आणि एका याला नाही बसते नाही त्याचं काय. पण ते गोल फिरतात काही असं वाटतं. नाही असं लावलेत ना तर असं वाटतं गोल जागा भरपूर वाटतं याच्यात. हे बघ रेड कलरचे कसे छान आहे का काय इथे बिझनेस क्लासमध्ये. हे बघा ब्लँकेट आहे. हे ब्लँकेट आहे. आणि आहेत पाकिट. चला आम्ही आता बिझनेस क्लासमध्ये आलेलो आहोत. आम्ही अपग्रेड केलेलं आहे तर आम्हाला बिझनेस क्लास मिळालेला आहे. आणि तुम्हाला दाखवलं मी आता कसे आहे. 2-2 इथे चेअर आहेत बिझनेस क्लासच्या आणि पलीकडे आहेत 2-2 सीट बसू शकतात. आणि मी चौथ्यांदा केली बिझनेस क्लासने प्रवास. तिसऱ्यांदा बिझनेस क्लासने प्रवास केला. वेगवेगळे आहे प्रत्येक ठिकाणी. ते वेगळंच आहे. आधीच एक्सपिरियन्स खूप छान होता. एक कतारचा होता आणि एअर इंडिया 2 वेळा. एअर इंडिया एकदा आणि कतार 2 वेळा. कतार 2 वेळा आणि इंडिया. आणि हे इथिओपियन हे फ्लाईटचं नाव आहे. मी पहिल्यांदाच ऐकलं. पहिल्यांदाच प्रवास केला. बघूया आता याचा अनुभव घेऊया आणि मग त्यानंतर सांगेल तुम्हाला कसं वाटलं. स्क्रीन मोठ्या स्क्रीन. हां आता फोटो घ्या. असं जाऊन छान वाटतं. गाडी दिसत थोडी मागे. हां थोडी डब्बू गोबी वाटते. हां हे बघा हॉट टॉवेल आणून दिलेलं आहे त्यांनी. खूपच हॉटेल मस्त वाटते. पण इथे एक थंड नाही वाटत आहे. बघितलं ना अजिबातच नाही. घरात बसलं ते चालू झालं होतं. ओके थँक्यू. आपले चेअर पण आले पाहिजे.
असं समोर ठेवलं होतं. नाही बघ, आता तुझे पहिल्यांदा डोळे छान आले. या ठिकाणी हा पायनॅपल ज्यूस दिलेला आहे त्यांनी आणून. या ठिकाणी हा पायनॅपल ज्यूस आणून दिलेला आहे त्यांनी मला. चला, आणि आता चाली करते, विमान चालायला लागले म्हणजे उड्डाण घेणार आहे थोड्या वेळात. आणि आता इन्स्ट्रक्शन दाखवतं ते टी व्हीमध्ये दाखवतं तुम्हाला. आता उड्डाण घेणार आहे ना विमान. हे बघा. तर जेव्हा विमान लँड होतं तेव्हा आपल्याला सगळे सीट बेल्ट लावायचे असतात अशा पद्धतीने. आणि सीट जे असतं ते पुढे घ्यायचं, मागे जर असेल तर केलेलं तुम्ही. चला, माझा ज्यूस पिऊन झाला. तर ज्यूस पिऊन झाला मी दिलं आणि चला जोरातच चालतंय आता विमान. आणि आता उड्डाण घेईल. त्यांनी इन्स्ट्रक्शन दाखवलं टी व्हीवरती. बेल्ट वगैरे लावायचं. जर तुमचा बेड आडवा केलेला असेल तर ते सरळ करायचा, पाठीमागचं सीट पण सरळ करायचं आणि बेल्ट लावायचा. जेव्हा विमान उड्डाण घेणार असेल तेव्हा तुम्हाला बाहेरचं सीट दाखवत आता आमचं तमाचं सीट आहे त्यामुळे साईडला 2 सीट आहेत आणि ह्या साईडला 2 सीट आहेत आणि आमचे मधले 2 सीट आहेत. तर तुम्हाला मी बाहेरचं काही व्ह्यू दाखवू शकत नाही नीट, पण प्रयत्न केलेला आहे. त्यांचे चेहरे पण यायला नको असतात ॲक्च्युली. ते बघा, आता तुम्हाला साला मी फिरवलं. आता विमान उड्डाण घेत आहे. दाखवते तुम्हाला. विमानाने उड्डाण घेतलेली आहे आणि तुम्हाला मी हे पण दाखवलं रो बसायचं सेटिंग कसं आहे ते पण दाखवलं तुम्हाला. हॅलो, माईक टेस्टिंग माईक टेस्टिंग. हॅलो. आम्ही आता बिझनेस क्लासमध्ये बसलेलो आहोत, तुम्हाला माहितीच आहे. आता या ठिकाणी मेनू आलेला आहे. या ठिकाणी हा मेनू कार्ड आहे. बिझनेस क्लासमध्ये असा हा मोठा मेनू कार्ड देण्यात येतो. तर रात्री पण डिनर होतं, पण मला काही नको होतं, मी काही घेतलं नाही. तर धीरजला सांगितलं मी झोपणार आहे. मी झोपून गेले. सकाळी पण नाश्ता आला होता, मी काही घेतला नाही. आत्ता ज्यूस पिला, पायनॅपलचा ज्यूस. आणि त्यांनी आता हे मेनू कार्ड आणून दिलेलं आहे लंचसाठी. आणि मी तुम्हाला दाखवते आता मेनू कार्ड कसा येतो. तर हा डिनरचा मेनू आहे इथे. हे बघा. हॅलो. How are you? आय एम गुड. अँड यू? Good. May I take your order? सांगितलं, काय सांगू? Vegetarian salad. This has eggs. She don't eat eggs. You're a vegetarian. You're a प्युअर व्हेजिटेरियन, नो एग. No egg. नो एग. Okay, sure. Plant based. And juice. You have different juice, cranberry juice or We don't have cranberry juice, but we have orange, apple, pineapple, tomato, and passion. can you tell me which vegetable comes with this? Yeah, I have to first.
थँक्यू. चला मी तुम्हाला दाखवतच ती लंचची ऑर्डर घेण्यासाठी आली, तर मध्येच ब्रेक झाला आपला. पुन्हा एकदा दाखवते. या ठिकाणी हे डिनरचं पेज आहे. या ठिकाणी पण आहे, या ठिकाणी या ठिकाणी लंच. तर मी हे सांगितलेलं आहे. या ठिकाणी वरच्या याच्यात बीफ वगैरे आहे, खालचं हे व्हेजिटेरियन आहे. मी तिला सांगितलं काही सॅलडमध्ये पण एग असतं, तर विदाऊट एग सांगितलं आहे. मग ती म्हणे विगन का, म्हटलं हो. आणि खाली एक आहे, तर हे आपण आता ऑर्डर दिलेली आहे. या ठिकाणी मी ही ऑर्डर दिलेली आहे. या ठिकाणी व्हेजिटेरियनची एक डिश आहे आणि खाली सॅलड, ती मी ऑर्डर दिलेली आहे. आणि खाली एक मेन कोर्स आहे. मेन कोर्समध्ये इथे एक आहे व्हेजिटेरियन ऑप्शन, पण त्याच्यात पण म्हटलं एग नको आहे मला, तर ते एग घालतात. आणि फॉरेनमध्ये कसं असतं, व्हेजिटेरियन म्हणजे एग पण चालतं. आपल्या तिथे व्हेजिटेरियनमध्ये एग चालत नाही, आणि इथे एग नाही चालत म्हणजे मग काय विगन म्हणतात. ते मला म्हणाले विगन, म्हटलं हो विगन. आणि कोणत्या भाज्या आहेत म्हटलं, मला वांगं नको आहे, तर बघूया. म्हणून ती आता चेक करून सांगणार आहे यात कोणत्या भाज्या येणार आहेत ते, मी तुम्हाला सांगेन. तर हां, हा आहे आता लंचचा मेनू. या ठिकाणी हे असं आहे. आणि ड्रिंकमध्ये पण तिने मला विचारलं काय पाहिजे, म्हटलं काय ऑप्शन आहे. ती म्हणे वाईन आहे, आणि कॉकटेल वगैरे पण असतं का. वाईन असते, कॉकटेल असतं, शॅम्पेन असते, सगळंच असतं. ती जेव्हा म्हणाली की वाईन आहे, तर तिला म्हटलं नाही मी नाही घेत, फक्त पाणीच पिते. आणि ज्यूस असेल तर ज्यूसचे ऑप्शन सांगितले. तर तेच ते त्यांच्याकडे ॲपल, ऑरेंज, पायनॅपल आणि टोमॅटो, ते पण फ्रूटमध्येच येतं. फ्रूट ज्यूसमध्ये टोमॅटो पण चांगलं. तर म्हणे टोमॅटो ज्यूस आणि पॅशन फ्रूट ज्यूस. म्हटलं चला पॅशन फ्रूट ज्यूस करूया. पॅशन फ्रूटचं पण छान असतं ज्यूस, तर तिला मी पॅशन फ्रूट ज्यूस सांगितलेला आहे. हां. आणि आता आपले लंचचा मेनू झाला आहे. आणि इथे हे कॅफे दिलेला आहे. ठीक आहे, नॉन अल्कोहोल आहे हे बिवरेज. याच्यात काय आहे हे बघा, मी सांगितलं ना तुम्हाला, इथे दाखवलं आहे ॲपल वगैरे. हे इथे ज्यूसचे प्रकार आहेत, ऑरेंज, ॲपल, पायनॅपल, टोमॅटो आणि पॅशन फ्रूट. हे बघा, स्पार्कलिंग मिनरल वॉटर आहे. बरेच ऑप्शन आहे, मी काही सगळं वाचून दाखवत नाही, खूप मोठा व्हिडिओ होतो. या ठिकाणी आता हे आहे, म्हणजे इथे या ठिकाणी वाईन वगैरे आहे, वाईनचं वगैरे ऑप्शन आहेत, ड्रिंकचे दिसले. आणि आता हे आहे. नंतर नेक्स्ट पेजमध्ये हे बघा, हे आहे. हे पुढचं पेज आहे. ओके, झाला. तुम्हाला फोटो काढून पण लावेल मी, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल काय असतं. म्हणजे प्रत्येक बिझनेस क्लासमध्ये वेगवेगळं असतं. प्रत्येक जे तुम्ही कोणत्या फ्लाईटने जात आहेत त्याच्यानुसार ते सगळं असतं. अमेरिकन एअरलाईन्सने जातात किंवा कतार एअरलाईन्सने जातात, आणि खूप फ्लाईट आहेत, लुफ्तांचा आहेत, खूप फ्लाईट आहेत. आणि प्रत्येकाचं वेगवेगळं असतं की नाही ऑप्शन पुढचं. मी जर रेस्टॉरंट टाकलं तर माझं पुढचं ऑप्शन वेगवेगळं असणार. काही सेम असतात ऑप्शन, पण काही ते वेगवेगळे असतात. चला आता आपण जेवण ऑर्डर केलेलं आहे, आणि मग लंच आलं की दाखवते मी तुम्हाला.
आणि बिझनेस क्लासमध्ये म्हणजे काय असं विमान काही हलताना वाटत नाही. बिझनेस क्लासमध्ये असं जाणवत नाही तुम्हाला आणि आवाज पण असं खूप नाही जाणवत, कमी जाणवतो. पण तरी पण मी आता माईक लावलेला आहे. बॅकपॅकमध्ये होता, धीरजला म्हटलं द्या आता ट्रायल तरी घेऊया. आम्ही ट्रायल घेतली. चला थोडा एडिट करूया व्हिडिओ. जेवण आलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी. धीरजचं ऑलरेडी आले आणि तो खायला पण लागलेला आहे. हे बघा कसं आहे, कसं आहे. छान आहे. हे बघा या ठिकाणी सॅलेड आहे, या ठिकाणी हा पॅशन फ्रूट ज्यूस आहे, पाणी आहे आणि या ठिकाणी सॅलेड आहे. त्याच्यात बरंच काय ते दिसतंय. हे चिकन आहे का, नाही ना, वांग आहे का? It's like onion. नो ओनियन. That's like cabbage. There's food here. It's not. It's vegetarian. ओके. त्या ठिकाणी हे ब्रेड आणून दिलेलं आहे आता, तर मी हे दाखवलेच तुम्हाला. आणि हे खाल्ल्यानंतर मेन डिश येणार. सॅलड आणि पाव दिले, ते खाल्ल्यानंतर मेन डिश देणार आहे ते. चला आपण आता खाऊया. फोटो काढून घेऊया आपण याचं म्हणून. आता मी तुम्हाला मेनू दाखवलंच, आता खाऊया आपण. यात स्पून दिलेत त्यांनी छान. हे बघा, चला आपण खाऊया आता. हे चिकन सारखं दिसतं पण चिकन नाही. वांग एवढी मिरची दिली मोठी. 3 प्रकारच्या मिरची आहेत, येलो आणि हे रेड. खाऊन बघू का, तिखट आहे का बघू. गोड लागतंय. हे ऑलिव्ह, हे पण ऑलिव्ह कच्चं. ही बघू मिरची तिखट आहे का. छान आहे. ही आळूची वडी करतो आपण तशी वडी फोल्ड केलेली दिसते. बघू तरी काय. त्याच्या आतमध्ये बीन्स आहे, स्टफिंग घातलंय दिसतंय. ही मिरची खाऊन बघू. याचे मोठे आणि छोटे छोटे मीठ आणि ब्लॅक पेपर असतो याच्यात. टाकूया आपण थोडं. हे बघा ऑलिव्ह ऑइलची छोटी बाटली पण दिली आहे. हे बघा या ठिकाणी बटर आहे. आपण आता हे ट्राय केलं. आपण आता हे बाउलमधलं जे सॅलड आहे, हे बाउलमध्ये जे सॅलड आहे ते आपण ट्राय करूया. असं पकड
पकडलाय कारण हलतंय ना विमान. बघू. ही काय काकडी नाही आहे, झुकणी आहे. हे वांग दिले. ग्रिल व्हेजिटेबल. याच्यात काही नाही, मीठ वगैरे काही नाही. आपण जसं उकडून घेतो यांनी ग्रिल करून दिलेत. टोमॅटो फुल ग्रिल नाही आहे, थोडंसं ग्रिल आहे. हे काय, हे पण वांगच दिसतंय. काहीतरी आहे. काय आहे? चला, छान आहे. भरपूर प्रमाणात साखर आहे, गोड गोड लागते. चला आपण जेवूया, आपण संपूया, आपण भेटूया पुन्हा. आळूच्या वडीसाठीच वडी ना टर्किंग केलेलं आहे याच्यात, पण आळूचं पान नाही असं आकाराचं. तर सॅलड माझं खाऊन झालेलं आहे आणि जी मेन डिश होती ती आम्ही मागवलेली. हिरोईने पण सेमच डिश मागवली होती व्हेजिटेरियनची. तर तो म्हणाला खूप सावर आहे. मग मला टेस्ट दिली त्याने, 1 स्पून आंबट. तो म्हणे खूप सावर आहे, आंबट आहे खूप. तर तू ट्राय करून बघा दे. तर खरंच मला अगदी कसर व्हायला लागलं. मला काही आवडले नाही, खूपच आंबट होती. खूप ते सॉस घातलेले होते. व्हेजिटेबलची ती डिश होती. खाली राईस होता आणि त्याच्यावरती ते व्हेजिटेबलची ती डिश होती. त्याचा माझ्याकडे काही फोटो नाही येतं. धीरजचं ऑलरेडी खाऊन झाले आणि ती विचारायला नाही, तिला मी प्लेट घ्यायला आली तिला. तर सॅलडची प्लेट घ्यायला आली तर तिला मी विचारलं दुसरं काही ऑप्शन आहे का. कारण म्हटलं ही नवरात जे खातो आहे ती डिश खूप आंबट आहे, सॉवर. म्हटलं दुसरं काही ऑप्शन. आधी ती म्हणाली नाही, काय पाहिजे तुम्हाला. मी म्हटलं पास्ता वगैरे असेल तर म्हटलं चालेल. ती म्हणे मी चेक करते म्हणाल्यावर तिने डायरेक्ट आणलीच. ती बघा डायरेक्ट आणूनच दिली. म्हटलं थँक्यू. पास्ता आहे आणि व्हेजिटेबल्स दिसले, अशी डिश आहे. हे बघा, आता दिसली का तुम्हाला, ही अशी आहे डिश. तर आता या ठिकाणी काय, बॉईल केलेलं गाजर, हे बघा. आणि ही पर्पल कलरची फ्लावर, हे बघा. आणि ही पण फ्लावरच आहे. ही बघा, ग्रीन आणि येलो कलरची फ्लावर. ग्रीन कलरची फ्लावर, ही येलो कलरची फ्लावर. हे ॲस्पॅरिगट्स आहे, हे दिसलं. तर हे असं आहे यात. तिकडे बघा स्वीट आलेलं आहे. काय घेतलंस तू? काय ऑरेंज केक? ऑरेंज केक घेतला काय? हे बघा, धीरजचं जेवण झालंय तर स्वीट डिश आता आलेली आहे. त्याने ऑरेंज केक घेतलेला आहे, असा दिसतो. काय हा ऑरेंज केक. चला आता मी तुम्हाला माझं हे फूड खाऊन दाखवते. चला आपण आता एक खाऊया, गाजर खाऊया. उकडलेलं गाजर आहे. असंच तुम्ही देत जा, हेल्दी सवय लावा लहान मुलांना. आपण आपल्या मुलांना सवय लावल्या असता ना तर किरकिर नसते केली. वेस्टर्न लोक असं खातात, असं खा. ही ब्रोकोली आहे, यात थोडं मीठ आहे, उकडलेलंच आहे. ॲस्पॅरेगस खाऊया.
थोडंसं तुरट लागतं. टोमॅटो याच्या सहित उकडलाय बघा. पास्ता आंबटच असतं त्यांचं खूप. हे सॉस जे घालतात ना खूप आंबट असतात. ॲसिडिटी ज्यांना असते ना त्यांना आंबट अजिबात चालत नाही. आता तुझ्या घराण्याने इतकी ॲसिडिटी वाढली आहे त्यामुळेच मला जास्त आंबट लागतंय. काय पर्पल कलरची फ्लावर. छान नाही. चला जेवूया आपण. स्वीट डिश आली की मग परत भेटूया. हे बघा डिश. स्वीट डिश. Four cubes inside here, okay? ओके सी दिस वन. हे बघा हे फ्रूट आहे आणि इथे हा चीज केक. हा केक पण याच्यात अंड आहे. व्हॉट इज दिस? Crackers क्रॅकर. for the cheese. चीज. For the चीज. cheese. हो दिस इज चीज. ओके थँक्यू. हे बघा आता स्वीट डिशमध्ये हे आलेलं आहे. तर केकमध्ये अंड असतं त्यामुळे मी अंड नाही घेतलं. तर धीरेने खाल्ला. धीरेला तर काही आवडला नाही. पायनॅपल केक होता तो. तर स्वीटची गाडी आली होती आता डेझर्टची तुम्हाला दाखवली. तर चीज होतं आणि क्रॅकर्स होते. केक होते आणि असे फ्रूट. हे पण स्वीट डिशमध्येच येतं फ्रूट पण. तिला म्हटलं हे तर फ्रूट आहेत. हो ते पण ते स्वीट डिशमध्येच आहेत. मग मी फ्रूटची प्लेट घेतली. हे बघा मी फ्रूट घेतलेत. हे असे एवढी मोठी. हा एवढा मोठा ट्रे भरून फ्रूट. किवी आहे, वॉटरमेलॉन आहे, पायनॅपल आहे आणि ग्रेप्स. हे बघा ॲक्च्युली जेवणानंतर नसतात खायचे फ्रूट. त्यांनी आता जेवणानंतर दिले फ्रूट. खाली करूया का? हालते हां. हे बघा मला वॉटरमेलॉन आवडतं. गोड आहे. किवी आहे हां. किवी काय म्हणतात ना किवी. अरे बापरे मला वाटतं 2 फोडीत. एकच आहे मोठीशी पायनॅपलची. मोठी एक जाडशी जाते का? आंबट आहे. कच्चं पायनॅपल आहे. पिवळं नाही. क्रिप्स बघूया. ग्रेप्स गोड आहेत. धीरज सिरियल बघतोय टी व्हीवरती. मोठे मोठे स्क्रीन आहेत टी व्हीच्या. चला खाते मी येते परत. आपलं स्वीट पण खाऊन झालेलं आहे. स्वीट म्हणजे फ्रूट. एकदम पोट फुल झाले आता.
हे बघा, आणि धीरजने चॉकलेट पण खाल्ले. आधी सकाळी दिले असतील त्या नाश्त्याच्या वेळेस. तर तिला म्हटलं मला देणार का चॉकलेट, हे याला दिलेलं. ती म्हणे हो देते ना. आणि तिला म्हटलं 2 दे, माझ्या वडिलांना पण दे. तिला मी आधीच बोलली होती की माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे. चला थोडा एडिट करून घेऊया व्हिडिओ. चला मी माईक आता त्यात माईक यात घेऊन आले, पण ती घेऊन आली मी बघा. ते 2 चॉकलेटचे बॉक्स घेऊन आले. तिला म्हटलं अजून एक देणार का माझ्या आईसाठी. ती म्हणजे हो देते ना. आईचा पण वाढदिवस येतोय ना आता, 8 मेला आहे आईचा वाढदिवस. तुम्हाला म्हणाले मी आता थोडं एडिट करू, तेवढ्यातच ती आली हे घेऊन. तर तिने हे 2 चॉकलेटचे बॉक्सेस दिले. तिला मी म्हटलं अजून एक देणार का माझ्या आईसाठी. तर ती म्हणाली हो देते ना. प्लेनमधलं चॉकलेट कसं असतं, त्यांना पण टेस्ट मिळेल की नाही. आमची आई तर प्लेनमध्ये नाही बसली अजून. बाबा बहुतेक बसले असतील जेव्हा ते कॉलेजला होते तेव्हा. आमच्या बाबांनी केला असेल बहुतेक प्रवास, पण आईने तर नाही केला आहे. मला तरी नाही आठवत प्लेनने प्रवास केलेला. तर आईला पण घेऊन जाणार मी. कोणतं हे डार्क चॉकलेट आहे, पण बघूया ते खातात का. मला तर डार्क चॉकलेट नाही आवडत, तर मी माझ्यासाठी पण घेतले. तर बहुतेक मग मी भावाला देईल. बघूया यातलं हे किती चॉकलेट आहे ते मला माहिती नाही. 4 झालं ना, थोडंसं झालंय थोडासा फोन ना, चार्ज थोडा झालाय. माझी त्या फोनची बॅटरी पण लो होती, तर थोडं चार्ज केलंय. आणि माझे इयरबड्स पण राहिले घरीच. तर मोठ्या मुलाला म्हटलं अरे माझे इयरबड्स ठेव, तर तो राहिला, त्याने काही मी घेतलंच नाही. वाव. ती म्हणते चेहरा नको, नो फेस. हे तिने अजून दिले 2. एक मागितला तर 2 मिळाले. एक मागितलं 2 मिळाले. सोडून 4 मिळाले मला. दिरी 4 मिळाले. आधी ते म्हटलं हे काय आहे, ते म्हणे चॉकलेट आहे. म्हटलं मला एक देणार का. नंतर म्हटलं माझ्या बाबांना देणार का, त्यांचा वाढदिवस आहे ना. हो देते. मग म्हटलं अरे आई राहिली ना, म्हटलं आईला देणार का. हो देते. एक मग त्यांनी अजून 2 आणले. हे बघा आपल्याला 4 मिळाले. छान आहेत. माझ्या साईडची लेडीज खूप छान आहे, म्हणजे सगळ्याच एअर होस्टेसेस छान आहेत. आणि त्यांचा ड्रेस पण मी दाखवते, वेगळाच ड्रेस आहे. काही जणांचा वेगळा आहे, काही जणांचा वेगळाच आहे, फ्रॉक सारखा आहे. असा टेबल आहे, हे असं फोल्ड करायचं आहे आणि हे असं सोडायचं आहे. हे बंद झालं. ब्लँकेटचा कलर बघा, ग्रीन कलर आहे. बटन दाबर सुनो मागे घे. झाली तयार चेअर आता.
बेड होतं ना, बेडची चेअर झाली. बघितली ना बेडची चेअर कशी केली आपण. बिझनेस क्लासचा आहे. बिझनेस क्लासमध्ये बेड असतो, म्हणजे चेअर जी असते त्याचा बेड होतो. बेड जो असतो त्याची चेअर होते. तर आता 20 मिनटं आहेत आपल्याला. त्यांनी सांगितलं आहे की आपल्या आपल्या पोझिशनमध्ये बसा, चेअरमध्ये बसा. तर बेडची आता चेअर केलेली आहे. चला आता जरा फ्रेश होऊया. जायचं आपल्याला 20 मिनटात आणि दुसऱ्या फ्लाईटमध्ये बसायचं आहे जाऊन. या फ्लाईटला आपण आता बाय बाय करणार आहोत. बाय 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 बाय. चला विमान लँड झालेलं आहे. आपल्याला उतरायचं आहे. लाईट लावायला पाहतोय सोन, दोन्ही लाईट लावतात. चला विमान लँड झालेलं आहे. आपल्याला उतरायचं आहे. अंधाराचे